सभापती महोदय, या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की मुंबई शहरी भागामध्ये चुकीच्या पद्धतीने पार्क होणाऱ्या गाड्यांवरती वाहतूक पोलिसांकडून ई-चलनद्वारे कारवाई केली जाते. आपण या ठिकाणी उत्तरामध्ये म्हटले की 6 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही या संदर्भाने आदेश निर्गमित केलेले आहेत की जे अधिकृत मोबाईल आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या हातात दिले आहेत त्याच मोबाईलमधनं चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. या बाबतीत आपण सहमती दर्शवलेली आहे. परंतु माझा या संदर्भाने उपप्रश्न असा आहे की वाहतूक पोलिसांना हे अधिकार दिले असताना मला याच्यातनं स्पष्टीकरण पण पाहिजे की स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, मग ते मोबाईल व्हॅन वरून जाणारे असतील किंवा मोटरसायकलचे रायडर असतील किंवा निर्भया पथक, बरेचदा यांच्याकडून सुद्धा मोबाईलद्वारे फोटो काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. तर हे त्यांना आपण अधिकार दिलेले आहेत का? जर अधिकार दिलेले असतील तर त्याच्याबद्दल स्पष्टता शासनाने करावी. अगर अधिकार दिलेले नसतील तर या संदर्भाने आपण भविष्यात त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, चुकीचं काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या विरोधात, त्याचं या ठिकाणी मला उत्तर मिळावं. माझा दुसरा उपप्रश्न असा आहे की शहरामध्ये ज्या इमारती उभ्या राहिल्यात त्यांच्याकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे अलीकडे उभ्या राहिलेल्या, परंतु जुन्या चाळी असतील, बैठ्या चाळी असतील, म्हाडाच्या इमारती असतील किंवा स्लम एरिया असेल, या ठिकाणी जे तिकडचे रहिवासी स्वतःचं वाहन वापरतात त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नसते. त्यामुळे मग ते रस्त्याच्या कडेला किंवा स्वतःच्या इमारतीच्या बाजूला गाड्या पार्क करत असतात. अशा वेळेला जाऊन स्थानिक वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर आम्ही समजू शकतो, परंतु वाहतूक पोलिसांच्या व्यतिरिक्त स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा जाऊन अशा तऱ्हेने कारवाई करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्या पोलीस कर्मचारी आणि रहिवाशांच्यामध्ये वाद उद्भवत असतात. माझी शासनाला या प्रश्नाच्या माध्यमातून विनंती आहे की कृपा करून चाळीच्या बाहेर किंवा मी उल्लेख केलेले आता ज्या स्थळ आहेत याच्या तिकडे ज्या आमच्या गाड्या उभ्या असतात त्यांच्यावरती एकदा कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत किंवा त्या संदर्भाने त्यांना कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी समज देता येईल किंवा त्याची व्यवस्था करता येईल या संदर्भाने शासनाने स्पष्टीकरण करावं. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, खरं आहे की 6 ऑक्टोबर 2025 ला मुंबई पोलीस अपर महासंचालकांनी बेसिकली मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये आणि महाराष्ट्रामधील काही भागामध्ये काही ट्रान्सपोर्टर्सच्या ह्या काही तक्रारीच्या अनुषंगाने आपण बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मांडला गेला होता. त्या अनुषंगाने आपण हा पत्रव्यवहार करून आपण अवेअर केलं होतं की अशा पद्धतीने जर का प्रायव्हेट मोबाईलवरती जर का कोणी जर का तिथे फोटो काढून नंतर ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे, तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या. आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत. म्हणूनच आपण ह्या पत्रावर आपण संबंधित सर्व विभागांना आपण म्हणजे त्यातच जे काय आपले कमिशनर किंवा आपले जे ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशन तिथे आपण हा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि अशा पद्धतीची कारवाई हा पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर देखील चंद्रपूर या एका ठिकाणी एक कारवाई अशी आपण केलेली आहे की त्या पोलीस अंमलदारावरती आपण शिस्तभंगाची देखील आपण कारवाई केलेली आहे. एकंदरीत ई-चलानच्या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या आधुनिकीकरणाची देखील आणण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील तसे आदेश हे दिलेले आहेत आणि आपण अन्य राज्यांमध्ये आणि काही परदेशामध्ये देखील आपण पाहतो की बॉडीवरती कॅमेराज असतात आणि त्या बॉडीच्या कॅमेऱ्यावरती सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि म्हणून जी कारवाई होते ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होते. तर त्या अनुषंगाने देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपले जे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ज्यांच्या मार्फत हे आपण ई-चलान किंवा जी काही कारवाई असते ज्या इरेग्युलरिटीला आपण जी कारवाई करतो जी कारवाई होत असते ती रेकॉर्ड होईल. अशामध्ये बॉडी कॅमेराज देखील आपल्याला इंट्रोड्यूस करता येतील का ह्याबद्दलचे देखील माननीय मुख्यमंत्री तसे निर्देश दिलेले आहेत. दुसरा प्रश्न आपला आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये नक्कीच ट्रॅफिक किंवा पार्किंगची मोठी समस्या आहे. आज हायराईज बिल्डिंग असोत किंवा ज्या ठिकाणी चाळी आहेत त्या ठिकाणी देखील आता 4 व्हीलर्सच्या बेसिकली जी आता विक्री देखील आपण पाहतोय की रेकॉर्ड ब्रेकिंग विक्री ह्या 4 व्हीलर्सच्या आपल्याला मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशा वेळी पार्किंगच्या व्यवस्था असल्या पाहिजेत हे आम्हाला मान्य आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करून जर का आपल्या इबोन वॉर्ड अशा पद्धतीने कुठे आपल्या व्यवस्था करता येते आपण तो करायचा प्रयत्न करतोय.
आपल्याकडे स्पेसिफिक कुठल्या चाळीच्या समोर किंवा मुंबईमध्ये स्पेसिफिक कुठल्या ठिकाणी ट्रॅफिकची किंवा पार्किंगची व्यवस्था च्या काही सूचना असतील तर नक्कीच आपण त्या आम्हाला द्या. आपण त्या ठिकाणी व्यवस्था आपण करू. प्रसाद लाड. महोदय, खरं तर हा मुंबईसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सन्माननीय सुनील शिंदे साहेबांनी सांगितलं की जी जुनी खरी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये पार्किंगचा फार मोठा जटिल प्रश्न आहे. इमारती चाळीच्या आता मोठ्या इमारती झाल्या, परंतु पार्किंगची व्यवस्था अजूनही कुठे नाही. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आणि गाड्या ह्या सर्रास वाढल्या. आज आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटला जातो, माननीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत. आम्ही गाड्यांची पार्किंगची व्यवस्था डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये देतो, परंतु मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था देत नाही. असे अनेक उदाहरणं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर घातलं की बीटीडी चाळीचा पण आम्ही विकास करतोय. त्या बीटीडी चाळी 2-3 हजार मोटरसायकल असतील, पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नाहीये, गाड्यांची व्यवस्था नाही. तर या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी खाली निर्देश द्यायला पाहिजे आणि त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला तो या FSI जर फ्री प्रश्नाचं दिला तर त्या बाबतीत तो उत्तरापर्यंत विषय चांगला जाईल. प्रश्न उत्तराचा तास माझा वाढवण्यात येत आहे. माझा महत्वाचा प्रश्न हा आहे की वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा SMS तात्काळ जात नाही, तो SMS काही काळाने जातो. तर ते अपडेट आता केलं थेट पाहिजे. प्रश्न ते अपडेट विचारा. आपण कराल का? आणि या बाबतीत अनेक ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत पोलिसांच्या आणि लोकांच्या, आणि त्यामुळे टीव्हीवर येतात त्याचे लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा खराब होते. तर यासाठी याचा अवेअरनेस की आम्ही ई चालान करतोय त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का? आणि स्पेसिफिक याची जिम्मेदारी ट्रॅफिकला दिली आहे का पोलीस स्टेशनला दिली आहे, याबाबत माननीय मंत्री महोदय माहिती देणार का? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला त्यातला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण DCR मध्ये 2 व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही. त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायची सारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी 2 व्हीलरचं पार्किंगच नाही आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी 2 व्हीलर पार्किंग करतात. त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे. BDD ते आमच्या लक्षात आलं, नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या DCR मध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू. दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की SMS उशिरा येतात, हे खरं आहे. काही बाबतीत असे घडलेले 1-1 महिन्यांनी SMS आले आहेत. त्यामुळे जसं आता राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो आहोत. ती अपग्रेड करून त्या सिस्टीम मध्ये तात्काळ ते SMS गेले पाहिजे एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे. तर त्याच्यामुळे आहे ती खरं आहे आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरनं ती वसुली करता येत नाही. आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही. आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुने आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातून काही रिलीफ देऊन आणि त्या चालांची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत. त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत. दुसरं एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती, एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो की चालान जनरेट झालं तर 6 महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे. आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीममध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही, कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही. त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान घेतात आणि भरतच नाहीत. तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो. आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे. पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद या चालांच्या दरम्यान खूप होतात. म्हणजे मेरे को पहचानता नहीं क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी औलाद आहे म्हणणारे लोक आहेत. त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने बॉडी वॉर्न कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे. बंटी पाटील. मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला. चलान वसुलीचं मी तोच विचारत होतो. पण माझा त्यातला दुसरा मुद्दा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय काय
गृह खात्याचे 2400 कोटी रुपये पेंडिंग आहेत. लोक अदालतून आपल्याला 500 कोटी वसूल झालेले आहेत. एका पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचे 600 कोटी पेंडिंग आहेत आणि परिवहनचे जवळजवळ 2500 कोटी आहेत. असं मिळून जर हिशोब केला तर किमान या चलनाच्या माध्यमातून 5000 कोटी रुपयेचं जनरेट केलेलं. माझी त्यातली सूचना किंवा विनंती अशी, आता 13 तारखेला लोक अदालतनं निर्णय घेतला 13 डिसेंबरला की ट्रॅफिक चलन घेणार नाही म्हणून, कारण की लोकांना वाटलं होतं की या 13 तारखेच्या लोक अदालतमध्ये जाऊन सेटलमेंट करता येईल. दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं अॅमनेस्टी स्कीम काढली याच्यावर. कर्नाटकनं 50% भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल. 1 महिन्याचे विंडो ठेवलेले आहे. दिल्लीने तसं केलेलं आहे. तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का, जेणेकरून एक बाजूला वसूल होईल आणि पुढच्या काळामध्ये फास्टॅगला हे जोडता येईल का, कारण की जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत दंड वसूल होत नाही. त्यामुळे ह्याला वसुलीसाठी आपण मगाशी म्हणलं की 6 महिन्यानंतर ते कालबाह्य होतं. तर या 2 गोष्टी आपण करणार आहात का? सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे. निश्चितपणे आपण ही एमनेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विवेक्षित 50% जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू. अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कॉन्करंट पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं, त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्टॅग मधनं तिची वसुली ऑटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू. मनीषाताई कायंदे. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा सुरू आहे. माझा एक प्रश्न असा आहे की चालान लोकांना मुळातच कुठली फाईन भरायची नसते, ही एक मानसिकता आहे. त्याला आपल्याला टॅकल करावं लागेल आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर लिमिट 5000च्या वर तुमची रक्कम झाली असेल तर त्यांना पेट्रोलच द्यायचं नाही, अशी काही सिस्टीम आपल्याला उभी करता येईल का? म्हणजे फास्टॅगचा हा एक विषय त्यांनी मांडलाच, परंतु आणि अनेक देशांमध्ये फॉलो केलं जातं कारण खूप स्ट्रिक्ट आहे. आपल्या इकडे फार आपण लिनियंट आहोत या बाबतीत. तर पेट्रोल म्हणजे काहीतरी सिस्टीम डेव्हलप केली, आता खूप एआयच्या माध्यमातून आपल्याला करता येईल, तर अशा लोकांना पेट्रोलच दिलं जाऊ नये अशी सिस्टीम डेव्हलप करता येईल का? अशी सिस्टीम चीनमध्ये डेव्हलप करणं सोपी आहे, ती भारतामध्ये डेव्हलप करणं कठीण आहे. ते कठीण आहे. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिवहनचे कायदे हे केंद्राचे कायदे आणि त्या केंद्राच्या कायद्याच्या आधारावर त्यातले, म्हणूनच मी म्हटलं की आता मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये लायसन्स सस्पेंड करणं वगैरे या तरतुदी आल्या, तर आपल्याकडे या तरतुदीच नव्हत्या. आणि आपल्याकडे काय आहे की लायसन्स एखादा सस्पेंड झालं त्याला काही वाटतही नाही की ठीक आहे कोण विचारतं लायसन्सला. तर या संदर्भात थोडं एन्फोर्समेंट आपल्याला वाढवावं लागेल. काही नवीन पद्धतीचा विचार की ज्यातनं काही ना काही हार्डशिप आली पाहिजे. जर चलान भरलं नाही तर काही ना काही हार्डशिप आली पाहिजे. जरूर याचा विचार आम्ही करू. बाई. खर तर या माध्यमातून एक चांगली चर्चाच घडून आली. माहिती अशी आहे जी आपण पण त्याचा उल्लेख केला की साधारण 534 कोटी रुपये वसूल करायचे. कसे करणार हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे 116 कोटी काहीतरी फक्त त्याच्यातले वसूल झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चलान देतो तेवढ्या पुरतं ते होतं. तो काय फाट्यावर म्हणून तो पुढे जातो आणि आपण सांगितल्याप्रमाणे प्रचलित कायद्याप्रमाणे 6 महिन्यानंतर तो विचारतच नाही. आपण जसं गोव्याकडनं काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो अशाच पद्धतीने परदेशामध्ये आखाती देशामध्ये असेल, दुबईमध्ये असेल किंवा आणखीन देशामध्ये पॉइंट सिस्टम आहे. त्या याच्यावर, कारण एखादा गुन्हा किती स्वरूपाचा आहे त्याच्यावर त्या पॉइंट सिस्टम आहे, जेणेकरून त्यांना ती भीती राहिली पाहिजे. माझे 2 पॉइंट झालेले आहेत, पुढच्या 3 पॉइंट मध्ये माझं लायसन्स जाईल. ही ह्या प्रकारची यंत्रणा आपण नाविन्यपूर्ण नवीन यंत्रणा उभी करत आहात, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा अवलंब करून ही अतिशय प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं या संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू. मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू.
मला वाटतं आता माननीय मुख्यमंत्र्यांनी अनिल परब स्पेसिफिक आणि टिपिकल पॉइंटेड. एकदम स्पेसिफिक आणि एकदम टिपिकल. परिवहनचे कायदे केंद्राचे आहेत, परंतु उपकायदे राज्याचे आहेत आणि उपकायद्यामध्ये टार्गेट हा एक मोठा विषय आहे. त्याच्यामुळे तो सकाळी हवालदार उठतो आणि तो टार्गेटच्या वाढी लागलेला असतो. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे सगळं आपण जे केलं, आपण म्हणताय की गोव्याची सिस्टीम आली पाहिजे, परंतु मुंबईमध्ये उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात स्लम आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक स्लम मध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोटरसायकल आहेत आणि ह्या मोटरसायकल घराच्या समोर उभं करायला जागा नाहीये. त्याच्यामुळे मुंबईतले सगळे रस्ते, त्याच्या रिक्षा, त्याच्या मोटरसायकल या रस्त्यावर उभ्या असतात. रात्री तो पार्क करायला त्याला दुसरी जागा नसते, त्याचं उदरनिर्वाहाचं साधन ती रिक्षा असते आणि सकाळी येतो कॉन्स्टेबल आणि सगळ्यांचे फोटो काढून घेऊन जातो आणि महिन्यामध्ये 5-5, 6-6 वेळा त्याला चलान मारतो. अशा लोकांना काहीतरी, या गरीब लोकांना रिलीफ देण्यासाठी सरकार काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करणार काय? कारण शेवटी या गरीबाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या ई चलांचा जो काही गैरवापर केला जातो, त्याला हे जे तुम्ही आपण अभ्यास गट केलेला आहे याच्यामध्ये इन्क्लूड करून या गरिबांना काहीतरी त्याच्यामधनं त्याचा मार्ग मिळावा. कारण आमच्याकडे रिक्षावाले येतात, साहेब 8-8, 10-10 वेळा आम्हाला चलान मारले, आम्ही आता काय करायचं, आमच्याकडे रिक्षा उभी करायला जागा नाहीये. मोटरसायकल मध्ये आज प्रत्येक घरामध्ये मोटरसायकल आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक धोरण तयार करावं आणि ह्या गरिबांना याच्यातनं, या ई चलांच्या भानगडीतनं सोडवावं. किमान आपण जे गोव्यामध्ये म्हटलंय की उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाराशिवाय दुसऱ्या कोणाला चलान कापता येत नाही, असा काहीतरी कायदा करून, म्हणजे तो तरी किमान पहिल्या फेज मध्ये आणून या गरिबांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पावलं उचलावी. सन्माननीय परब साहेबांनी एक महत्वाचा सामाजिक विषय आपल्या समोर आणलेला आहे आणि म्हणून मुंबईतले टॅक्सीवाले, मुंबईतले ऑटोवाले किंवा झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत, विशेषतः मोटरसायकलवाल्यांना एवढा त्रास होत नाही, ऑटो रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना जास्त त्रास होतो. त्याही संदर्भात धोरण, ज्यावेळेस हे जी काही समिती आहे त्यांना धोरण करायला सांगण्यात येईल. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. तारांकित प्रश्नांची